नमस्कार, मी दीपेश पवार. तुम्ही पाहताय कुलाबा न्यूज 24. आज आपण आलो आहोत गिरगावच्या शोभायात्रेत. गिरगावची शोभायात्रा म्हटलं की प्रत्येक मुंबईकराच्या मनात एक खूप चांगला उत्साह असतो. प्रत्येक माणूस इथे प्रत्येक वयोगटापासून म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी माणसं इथे उत्साहाने येतात. मग कुठल्याही जाती धर्माचा असू दे, कुठल्याही पंथाचा असू दे, माणूस इकडे येतो आणि आपला गुढीपाडव्याचा हा सण साजरा करतो. गुढीपाडवा म्हटलं की हिंदू नववर्षाची सुरुवात असते आणि या हिंदू नववर्षाच्या सुरुवातीनिमित्त इकडे माणसं नवनवीन पेहराव करून येतात, नवनवीन कपडे घालतात. चांगला उत्साह असतो प्रत्येकाच्या मनात. आपण बघू शकतो की इथे लेझिम चाललंय आणि लहान पोरी इथे प्रतिनिधित्व करतायत. त्या प्रतिनिधित्वानंतर मागे आपण ढोल ताशा पथक बघू शकतो. ढोल ताशा पथकाचा इथे खूप चांगला उत्साह असतो. इकडे वरती आपण बघू शकतो की झेंडा इथे फडकवला जातोय. आपला भगवा झेंडा म्हणजे मराठ्यांची शान आणि मराठीची शान इथे खूप चांगल्या पद्धतीने फडकवली जाते आणि मराठी माणूस इथे एकत्र येतो. आणि हीच आपण बघू शकतो मराठी जतनाची चळवळ आपण इकडे कायम ठेवलेली आहे. प्रत्येक मराठी माणसाने, मराठीच नाही, आपण इकडे प्रत्येक मुंबईकराला बघू शकतो इथे खूप उत्साहात आणि दिमाखात इकडे खूप चांगल्या प्रमाणे तिथे माणसं जमलेली आहेत आणि सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे. टाळ चिपळे असू दे किंवा लेझिम असू दे किंवा ढोल असू दे, प्रत्येकाचा ताशा इथे घुमतोय आणि मराठी माणसाचा आवाज इथे अशाच पद्धतीने आणखी खडकार होतोय. पोलीस प्रतिनिधी असू दे किंवा बीएमसी कामगार असू दे किंवा सगळेच असू दे, इकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नुसार इथे गुढीपाडवा हा सण साजरा करतायत. मराठमोळा हा सण, मराठमोळा नववर्ष इकडे साजरा होते आणि त्याचनुसार आपण बघू शकतो इकडे खूप चांगल्या पद्धतीने रॅल्या निघतायत, शोभायात्रा निघतायत. माणसं आपापला पारंपरिक पेहराव करून इकडे जमलेले आहेत आणि सगळीकडे अगदीच भक्तिमय वातावरण आहे. तर आपण इकडे बघू शकतो की ह्या सगळ्या उत्साहात मराठी माणूस म्हणून मला, आमच्या कॅमेरामॅनला, आमच्या संपूर्ण टीमला इथे येऊन खूप आनंद होत आहे. आणि कुलाबा न्यूज 24ची टीम तुम्हा सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.